नमस्कार सर्वांना. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा ही माहिती भरण्यासाठीचा हा दुसरा व्हिडिओ आपण पाहत आहात. या व्हिडिओमध्ये आपण माहिती भरायला कशी सुरुवात करायची याबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग SCERTच्या वेबसाईटवर जाऊया. त्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या Google Chromeमध्ये जावं लागेल. Google Chromeमध्ये सर्च बारवरती आपल्याला सर्च करावं लागेल SCERT महाराष्ट्र. मी अगोदरच सर्च केलेलं असल्यामुळं ते मला शो होतं आहे. त्याला टच केल्यानंतर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अशी साईट सुरुवातीलाच एक येईल. www.maa.ac.in वर आपल्याला टच करायचं आहे आणि हे होम पेज SCERTच्या वेबसाईटचं ओपन झालेलं आहे. थोडंसं झूम करून या ठिकाणी SQAF असं लिहिलेलं आहे. एक न्यू टॅब आपल्याला दिसते, तिला टच करूया आणि त्यानंतर असा एक इंटरफेस आपल्या साईटवरती आपल्याला ओपन झालेला दिसेल. तर सुरुवातीलाच आपण आपल्या शाळेचं नवीन खातं तयार केलेलं आहेच. त्या खात्याचा जो ईमेल आणि पासवर्ड आहे तो आपल्याला जवळ पाहिजे. चला तर मग आपल्याला माहिती भरण्यासाठी स्वयंमूल्यांकनासाठीची जी लिंक आहे ती लिंक ओपन करायची आहे. तर ओपन या खालून 2 नंबरची एक लिंक दिलेली आहे बघा, ओपन नावाचं उजव्या बाजूला, त्याला टच करूया. त्याला टच केल्यानंतर असा एक इंटरफेस आपल्यासमोर तयार होईल. आपण या ठिकाणी खातं तयार केलेलं आहे मागचा व्हिडिओ पाहून. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्या खात्याचा जो आपण यूजर आय डी आणि पासवर्ड वापरला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. इथे ईमेल प्रविष्ट करा म्हणते, त्या ठिकाणी आपल्याला शाळेचा किंवा ते खातं तयार करण्यासाठी जो ईमेल तुम्ही वापरलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करावा लागेल. मी ईमेल टाकतो माझ्या शाळेचा. ईमेल या ठिकाणी मी केलेला आहे, टाकलेला आहे आणि या संकेतस्थळासाठीचा पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. तो देखील मी या ठिकाणी टाकत आहे. पासवर्ड टाकून झालेला आहे. पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन टॅबला टच करायचं आहे. लॉग इन टॅबला टच केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा शाळेचा UDIS क्रमांक नोंदवा म्हणतं आहे. तो आपल्याला या ठिकाणी टाकावा लागेल. तर UDIS क्रमांक त्याला टच केल्यानंतर UDIS क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी माझ्या शाळेचा UDIS क्रमांक इनपुट करतो आहे. UDIS क्रमांक नंतर UDISला जो मुख्याध्यापकाचा मोबाईल आहे, नोंदणीकृत जो अधिकृत मोबाईल नंबर दिलेला आहे UDISच्या साईटवरती, तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकावा लागेल. मी मोबाईल नंबर टाकतो. आणि आपल्या शाळेची माहिती मिळवा ही एक टॅब आता आपल्याला, म्हणजे अगोदर ब्लर होती ती पूर्णपणे दिसू लागली आहे. तिला टच करूया आणि आपल्या शाळेचं नाव, UDIS क्रमांक वगैरे चेक करायचा या ठिकाणी. जर योग्य असेल तर वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा आणि पुष्टी करा म्हणतं आहे. खालचं पिंक कलरचं बटन दाबूया आपण. थोडंसं वेळ खातं आहे. चला तर शाळेचं नाव, UDIS क्रमांक, जिल्हा, तालुका, केंद्र या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि खाली तुम्हाला एकूण जी आपली मानके आहेत ती मानके आपल्याला खाली दिसत आहेत. सर्वांना माहितीच आहेत, एकूण 128 मानकं आहेत. या मानकांपैकी 1 ते 5च्या शाळांना काही मानकं लागून आहेत. 1 ते 7च्या शाळांना काही मानकं लागून आहेत. तसेच बऱ्याच शाळांना यातील काही मानकं लागू होत नाहीत. तर सुरुवातीला आपलं काम सुरू झालं आहे, या साईटवरती माहिती भरण्याचं काम सुरू झालं आहे हे समजावं, हे शासनाला देखील समजावं म्हणून आपण जी मानके आपल्याला लागू नाहीत, किमान ती मानके तर लागू नाही म्हणून आपण सेव्ह करूया आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये ड्राईव्हवरती कसा डाटा सेव्ह करायचा आणि त्याची लिंक कशी इकडं पेस्ट करायची याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काम कसं सुरू करायचं आणि आपलं काम सुरू आहे हे दाखवण्यासाठी जी मानकं आपल्याला लागू नाहीत त्या लागू मानकांना निवडून आपण हे काम सुरू आहे असं दाखवूया. आता कोणकोणती मानकं कोणाकोणाला लागून आहेत यासाठी एक
पत्रक आलेलं आहे. त्या पत्रकामध्ये आपण पाहूया कोणत्या शाळांना कोणती मानकं लागून आहेत ती. SCRTच्या पत्रानुसार या ठिकाणी या तक्त्यामध्ये प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह नसल्यास 4, 10, 11, 12, 13, 14 अशी एकूण 15 मानके आपल्याला लागून आहेत. प्राथमिक शाळा 1 ते 4 किंवा 1 ते 5 वसतिगृह असल्यास 11 मानके लागून आहेत. तर या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता की आपल्याला कोणती मानके लागू, आपली शाळाचा प्रकार कोणता आहे आणि आपल्याला कोणती मानके लागू आहेत आणि कोणती मानके लागून आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता हितली मानके आपण जर नोट डाऊन केली तर परत आपल्याला लॉग इन केलेल्या पेजवर जाऊन त्या ठिकाणी ही मानके निवडूया. मानक क्रमांक 4 म्हणते आपल्याला लागू नाही आहे, त्याला निवडूया. मानक क्रमांक 4 निवडल्यानंतर स्तर 1, स्तर 2, स्तर 3, स्तर 4 आणि शेवटी एक स्तर आहे लागू नाही. तो लागू नाही निवडूया आणि सबमिट करा असं म्हणतंय. तर आपण सबमिट केलेलं आहे. आता बघा मानक क्रमांक 4 जे आहे ते आपल्याला ब्ल्यू दिसायला लागलेलं आहे. लागू नाही असं आलेलं आहे आणि आपलं काम सुरू झालेलं आहे हे आता सर्वांना समजणार आहे. त्यानंतर मानक क्रमांक 10 देखील आपल्याला लागू नाही, म्हणून त्या ठिकाणी लागू नाही निवडूया आणि सबमिट करूया. आता 10 सुद्धा ब्ल्यू झालेला आहे. यानंतर 11 देखील आपल्याला लागू नाही. 11 निवडलं, लागू नाही म्हणलं, सबमिट करूया. तसेच 12 देखील आपल्याला लागू नाही आहे, ते सुद्धा सबमिट करूया. 13, 14, 15 हे देखील आपल्याला लागू नाही आहेत. अशा रीतीनं आपल्याला जे लागून आहेत ते मानके सुरुवातीला निवडून आपण आपल्या शाळेचं काम सुरू झाल्याबाबत एक माहिती आपण त्यांना देऊ शकतो की आमचं काम सुरू झालेलं आहे. 15 नंबर देखील आपल्याला लागू नाही, तो देखील निवडला आहे, सबमिट केला आहे. 16 देखील 1 ते 5च्या शाळांना म्हणजे जिथं वसतिगृह नाही त्यांना हा लागू नाही आहे. 26 यानंतर 16 नंतर 26 नंबरचं मानक आपल्याला लागू नाही, ते देखील निवडलं. 26 पण आता ब्ल्यू झालेलं आहे. 63-64 आता निवडायचं आहे आपल्याला. 63 नंबरचं मानक देखील लागू नाही आहे. 64 नंबर देखील आपल्यासाठी लागू नाही. त्यानंतर 63, 64, 65, 66 देखील आपल्याला लागू नाही. 73 देखील आपल्याला लागू नाही आहे आणि 74 देखील नॉट ॲप्लिकेबल आपल्याला लागू नाही. सबमिट करा. अशा प्रकारे आपण 15 मानके आपली भरून झालेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपलं काम सुरू आहे हे जे काही कोणी परीक्षण करत असतील त्यांना दिसणार आहे की आपल्या शाळेचं काम याबाबत चालू आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडचा पुरावा आणि त्याची लिंक ड्राईव्हला तो पुरावा कसा अपलोड करायचा आणि त्याची लिंक कशी पेस्ट करायची हे आपण पाहणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.